लोणचं बघूनच कळेल तुम्हाला की किती मस्त असं आपलं लोणचं झालेलं आहे. तर मार्केटपेक्षाही भारी गावरान पद्धतीचे लोणचं आपण बनवणार आहोत. अगदी 2 ते 3 वर्ष टिकणारं असं. तर या लोणच्याला अजिबात भुरा लागत नाही किंवा खराब होत नाही. तर अशा पद्धतीने आज आपण मस्त गावरान पद्धतीचं लोणचं बनवणार आहोत. नमस्कार, योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर कैरीचं लोणचं बनवण्यासाठी आपण इथं पाड आलेल्या कैऱ्या घेतलेल्या आहेत. या कैऱ्या आपण कट करून घेऊया. तर ही कैरी मी घरामध्येच कट करून घेणार आहे. तुम्ही बाजारातून कट करून घेऊ शकता. तर या कैऱ्या मी 7 किलो कैऱ्याच्या आपण हे लोणचं बनवणार आहोत. तर इथं मी 7 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत. एक दिवस पूर्ण पाण्यामध्ये हे कैरी ठेवलेली होती आणि दुसऱ्या दिवशी मी ही कैरी तोडून घेत आहे. तर तुम्ही हवं त्या आकाराचे लहान मोठे साईज करू शकता. तर अशा प्रकारचं मी कट करून घेत आहे. तर लोणचं बनवण्यासाठी आपल्याला इथं घट्टसर अशी कैरी घ्यायची आहे. आतमध्ये पूर्ण त्याचा भाग पांढरा असलेला हवा, तेव्हाच ते लोणचं छान होतं, खराब होत नाही. आणि थोडीसुद्धा नरम किंवा थोडीसुद्धा पिकलेली कैरी घ्यायची नाही. तर अशा प्रकारे पांढरी शुभ्र कैरी घ्यायची आहे आपल्याला लोणचं बनवण्यासाठी. त्यामुळे लोणचं आपलं भरपूर दिवस टिकतं आणि खराब होत नाही. तर अशा प्रकारे आपण कैऱ्या कट करून घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि कैरीचं लोणचं करताना त्यामधल्या कोईसहित आपल्याला हे कैऱ्या कट करून घ्यायच्या आहेत. कोय बाहेर टाकायची बाजूला त्यातलं. आणि अशा प्रकारे या कैऱ्या मी कट करून घेतलेल्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे मी कैरी कट करून घेतलेली आहे. आणि या कैऱ्या आपण आता टोपल्यामध्ये काढून घेऊया. तर इथं सर्व कैरी मी कट करून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. बाकीच्या कैऱ्या मी तसंच ठेवलेल्या आहे. इथं 9 किलो मी कैऱ्या आणल्या होत्या, त्यातले 2 किलो कैऱ्या ठेवलेल्या आहेत आणि 7 किलो कैऱ्या आपण कट करून घेतलेल्या आहेत. तर या कैऱ्या आपण आता स्वच्छ धुवून घेऊया. यामध्ये पाणी ओतलेलं आहे आणि कैरी छान अशी धुवून घेऊया. तर लोणचं करण्यासाठी मी 9 किलोच कैऱ्या आणल्या होत्या, पण त्यामधले 2 किलो कैऱ्या अशा थोड्याशा मऊ झाल्या होत्या, त्यामुळे मी कट केलेल्या नाही. तुम्ही बघू शकता इथं बाजूला आपण कैरी कट केलेली होती, पण ती थोडीशी पिवळसर दिसते म्हणून आपण बाजूला ठेवलेली आहे. आणि बाकीच्या कैऱ्या 7 किलोच्या सर्व आपण अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे आणि स्वच्छ असं धुवून घेऊया. तर इथं आपल्या कैरी स्वच्छ असं धुवून झालेली आहे. तर स्टीलची मी इथं चाळणी घेतलेली आहे आणि त्यामधून आता आपण हे पाणी सगळं नितळवून घेणार आहोत आणि या कैऱ्या बाजूला काढून घेणार आहोत. तर अशा प्रकारे सर्व कैऱ्या आपण काढून घेऊया पाण्याच्या बाहेर. तर अशा प्रकारे कैऱ्या या धुवून घेत आहे मी, तुम्ही बघू शकता. सुरुवातीला आपण जेव्हा बाजारातून कैऱ्या आणतो तेव्हा त्याला चीक भरपूर असतं, त्यामुळे त्या कैऱ्या आपल्याला एक दिवस तरी किंवा 1, 2, 3 तास तरी पाण्यात ठेवायचं, जेणेकरून त्या कैऱ्याचं चीक निघून जातं आणि कैरी छान अशी धुवून घ्यायची आणि मग कट करायची. कट केल्यानंतर परत आपल्याला धुवून घ्यायचं आहे. आणि इथं आपलं सर्व धुवून झालेलं आहे आणि आता आपण सर्व चाळणीमध्ये काढून पाणी गाळून घेतलेलं आहे. तर या कैऱ्या आपण आता सुकवायला ठेवूया. तर इथे मी सकाळी 6 वाजता या कैऱ्या तोडून घेतलेल्या आहेत, कारण या कैऱ्या मी दिवसभर कडकडीत उन्हात वाळू घालणार आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व कैऱ्या मी टोपल्यातल्या एक सुती कापडावर आपण काढून घेतलेला आहे. आणि याला छान असं कडक ऊन दाखवायचं. तुम्हाला दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता किंवा नाही. तर मी लोणचं अशा प्रकारेच करते. या कैऱ्या मी पूर्ण उन्हात सुकवून घेते. 1-2 दिवस तरी मी उन्हात सुकवून घेत असते, पण आज सकाळी 6 वाजता या कैऱ्या कट केल्यामुळे हे फक्त मी दिवसभर कडकडीत उन्हात वाळू घालणार आहे. आणि छान असं सर्व कैऱ्या आपण आता सुलट करून घेऊया. एक कैरी आपल्याला इथं सुलट करून छान असं उन्हाला वाळवून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व आपण सुती कापडावर हे कैरी टाकलेलं आहे, जेणेकरून त्यातलं पाणी पण नितळून जातं आणि छान असं आपल्या कैऱ्या पण सुकतात. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण कैऱ्या सुलट करून घेतलेल्या आहेत. आणि आता याला दिवसभर ऊन दाखवूया. तर इथे बघा संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत आणि कैऱ्या बघा तुम्ही अशा प्रकारे छान असं सुकलेले आहेत. तर या सुकलेल्या सर्व कैऱ्या आपण टोपलीत काढून घेऊया आणि लोणचं बनवण्यासाठी आपण आता इथं मसाला तयार करूया. तर इथे बघा तुम्ही, मी इथं 1/2 किलोभर मोहरी घेतलेली आहे
आणि अर्धा किलो मोहरीची डाळ आहे. ही अर्धा किलोला थोडीशी कमी मोहरीची डाळ घेतलेली आहे. त्याचसोबत घेतलेला आहे बघा 125 ग्राम इथं मेथी घेतलेली आहे. आणि इथं घेतलेला आहे बघा हिंगाचा खडा घेतलेला आहे 10-12. 1 तोळा दालचिनी घेतलेली आहे, 1 तोळा लवंग, 1 तोळा मिरी घेतलेले आहेत लोणचं बनवण्यासाठी. हे सर्व साहित्य आपल्याला आता भाजून घ्यायचं आहे. तर 7 किलो कैऱ्यासाठी मी इतका मसाल्याचा वापर करणार आहे. आणि इथं मी 2 किलो तेल गरम करायला ठेवलेलं आहे सुरुवातीला. आणि गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे. आता मसाला छान असं भाजून घेऊया. तर आता आपण मोहरी टाकलेली आहे कढईमध्ये आणि छान असं भाजून घेऊया. तर इथं मोहरी आपल्याला करपवायचं नाही, पण छान असं तेल न घालता आपल्याला या मोहरी छान असं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकताय. मोहरी अशा प्रकारे भाजून घेतल्याने लोणच्याला छान अशी चव येते आणि लोणचं आपलं कडवट लागत नाही. तर इथं आपलं छान असं मोहरी एक 4 ते 5 मिनिट होत आलेले आहेत इथं आपले आणि मोहरी छान अशी भाजत आलेली आहे. तर इथं मोहरी आपली इथं भाजून झालेली आहे. तर काढून घेऊया. आणि आता यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ टाकायची आहे. तर मोहरी अख्खी आपण काढून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण मोहरीची डाळ टाकून घेतलेली आहे. मोहरीची डाळ टाकल्यानंतर गॅस बारीक करायचा, जेणेकरून मोहरीची डाळ आपली खाली कढईला चिटकू नये, करपू नये. आणि सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे, जेणेकरून आपलं इथं मोहरीची डाळ करपणार नाही. आणि करपल्यानंतर मग ते पूर्ण लोणचं खराब लागतं. त्यासाठी आपल्याला इथं छान असं सतत मोहरीची डाळ हलक्या हाताने फिरवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता सतत मी इथं फिरवून घेत आहे. आणि इथं आपलं मोहरीची डाळ भाजून झालेली आहे, काढून घेतलेली आहे. त्याचसोबत टाकलेलं आहे बघा मेथी टाकलेली आहे. आणि मेथी पण छान असं आपल्याला करपवायचं नाही, हलक्या रंगावर भाजून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने सर्व मसाले भाजून घेतल्यानंतर लोणच्याला मस्त अशी चव येते आणि लोणचं आपलं अजिबात खराब होत नाही आणि एकदम मार्केटपेक्षाही भारी आपलं हे लोणचं तयार होतं. तर अशा प्रकारे आपण मेथी पण हलक्या रंगावर भाजून घेत आहोत. आणि ही मेथी भाजून झाली की आपल्याला यामध्ये आता खडा मसाला टाकून घ्यायचा आहे. मेथी काढून घेतलेली आहे, भाजून झालेली आहे. आता यामध्ये सर्व खडा मसाला आपण काढून घेतलेला आहे, हलकंसं भाजून घेऊया. तर आपण हे मसाले तेल न घालता सर्व मसाले भाजून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर आपलं दालचिनी लवंग पण छान असं भाजून झालेलं आहे, काढून घेऊया. तर आता यामध्ये आपल्याला हिंगाचे खडे टाकायचे आहेत आणि हिंग छान असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे. तर इथं मी हिंगाच्या पावडरचा वापर केलेला नाही, तर हिंगाचा खडा घेतलेला आहे आणि छान असं हलकंसं भाजून घेऊया. तर इथे बघा आपण हिंगाचे खडे टाकलेले आहेत, छान असं भाजून घेऊया. हिंगाचे खडे टाकल्याने मस्त असं कैरीच्या लोणच्याला चव येते, त्यामुळे आपण इथं हिंगाच्या खड्यांचा वापर केलेला आहे. तर इथे आपलं हिंग असं भाजून होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं फुलत पण आलेला आहे. तर हे हिंग आपण आता काढून घेऊया. तर एक 2-3 मिनिट लागलेले आहेत आपल्याला हिंग भाजायला. तर हिंग असं छान असं परतून घेऊया, सारखं फिरवून घेऊया आणि काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण मसाले भाजून घेतलेले आहेत आणि थंड झालेले आहेत. थंड झाल्यानंतर आपण इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकलेली आहे आणि छान असं वाटून घेऊया. तर इथे आपण मोहरी वाटून घेतलेली आहे अशा प्रकारे. तर हे मोहरी आपण काढून घेऊया वाटून घेतलेली. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मोहरीची डाळसुद्धा वाटू शकताय. तर मी मोहरीची डाळ वाटणार नाही, अशाच प्रकारे ठेवणार आहे. फक्त इथं मोहरी, मेथी आणि खडा मसाला मी वाटून घेणार आहे. तर इथे बघा मी मेथी टाकून घेतलेली आहे मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये आणि यामध्येच आता हा खडा मसाला पण घालणार आहे. तर मेथी आणि हा खडा मसाला आपल्याला छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे छान अशी पावडर तयार केलेली आहे. आणि आता हे प्लेटमध्ये काढून घेऊया. तर आपलं मोहरी, मेथी आणि खडा मसाला छान असं वाटून झालेला आहे आणि प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर इथेच यामध्ये आपल्याला भाजून घेतलेला हिंग टाकायचा आहे आणि त्याची पण छान अशी पावडर तयार करून घ्यायची आहे. तर हा पण खडा हिंग आपण मिक्सरला वाटून घेऊया.
तर अशा प्रकारे बघा ह्या खडा हिंगाचं पावडर मी तयार केलेलं आहे, काढून घेतलेलं आहे. आणि सर्व असे मसाले आपले छान असं वाटून झालेले आहेत. फक्त त्यामध्ये मोहरीच्या बिया तेवढा आपण इथं वाटलेलं नाही. तर लोणचं करण्यासाठी आपण इथं मोठ्या मिठाचा वापर करणार आहोत, त्यामुळे इथं मी मोठं मीठ घेतलेलं आहे. आणि छान असं मिक्सरला वाटून घेऊया. बारीक मीठ घेतलं तर कैरीच्या लोणच्याला लगेच पाणी सुटतं आणि लोणचं असं मऊ होतं, त्यामुळे मी इथं मोठ्या मिठाचा वापर केलेला आहे, करणार आहे. तर अशा प्रकारे मोठं मीठ वाटून घेतलेलं आहे मी. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही बारक्या मिठाचा सुद्धा वापर करू शकता. तर मी इथे लोणच्यासाठी मोठ्याच मिठाचा वापर करणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे आपण टोपल्यामध्ये कैरीच्या फोडी वाळवून घेतलेल्या आहेत, काढून घेतलेलं आहे. कट केल्यानंतर टोपलं भरून दिसत होता आपलं कैरी. तर सुकल्यानंतर तुम्ही कैरी बघू शकता अशा प्रकारे किती थोड्याशा दिसतात. आणि कैऱ्या कशा सुकल्यात ते बघायचं तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. तर त्याची अशी साल निघते कोळीच्या आतमधून, तेव्हा समजायचं की आपल्या कैऱ्या छान असा सुकलेल्या आहेत. आणि या कैरीचं लोणचं अजिबात खराब होत नाही अशा प्रकारे सुकवल्यानंतर. तर मस्त इथं आपल्या कैऱ्या सुकलेल्या आहेत. तर आता आपण लोणचं बनवायला घेऊया. तर आता आपल्याला याच कैरीच्या टोपल्यामध्ये 400 ग्राम भाजून घेतलेलं मोहरीची डाळ टाकायची आहे. आणि सर्व डाळ आपण इथं टाकून घेतलेली आहे टोपल्यामध्ये. त्याचसोबत वाटून घेतलेलं मोहरी टाकायची आहे. तर मी इथं आधी सुरुवातीला कोरडेच मसाले इथं कैरीला लावून घेणार आहे. तर आपली इथं मोहरी टाकून झालेली आहे. आता टाकून घेऊया मेथी आणि खडा मसाला वाटून घेतलेला. तर इथं सर्व आपलं टाकून झालेलं आहे. आणि इथं बघा 125 ग्राम इथं आपण लसूण ठेचून घेतलेला आहे. आणि ठेचलेला लसूण पण आपण या टोपल्यामध्ये मिक्स केलेला आहे कैरीच्या. इथं बघा हे खडा हिंग वाटून घेतलेला आहे, त्याची पावडर केलेली, ते पण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आणि इथं अंबारी मिरचीचा आपण पावडर घेतलेली आहे 50 ग्रामची. कलर येण्यासाठी या तिखटाचा आपण वापर करणार आहोत, अंबारी पावडरचा. आणि अंबारी पावडरची पूर्ण पॅकेट आपल्याला इथं टाकायची आहे. तर हे 50 रुपयेवाले अंबारी तिखटचं पावडर आहे, हे टाकून घेतलेलं आहे आपण. तर आता टाकायचं आहे लाल तिखट. तर यामध्ये फक्त मीठ मिरची घालून वाटलेलं हे लाल तिखट आहे. झणझणीत तिखट आहे हे आपलं लाल मिरची पूड. तुम्ही लाल मिरची पावडर म्हणता का पूड म्हणता, तर मी इथं लाल तिखट म्हणते. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट मिठाचा वापर करू शकता. तर इथं मी मोठं वाटून घेतलेलं मीठ बघा वाटीत काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं मिक्सरमध्ये तसंच ठेवलेलं आहे. तर लोणचं करण्यासाठी तिखट मिठाचा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे चवीनुसार वापर करा. मीठ टाकून झालेलं आहे आणि इथं टाकलेलं आहे बघा हळद टाकलेली आहे. आणि सर्व आता हे मिक्स करून घेऊया. तर मी इथं हाताने मिक्स करून घेणार नाही, तर इथं मी चमच्याचा वापर केलेला आहे. आणि चमच्याच्या सहाय्याने सर्व हळद मीठ मसाला आपल्या कैरीला छान असं लावून घ्यायचं आहे. जवळजवळ एक 8 ते 10 मिनिट हा मसाला मी कैरीला लावून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे चारी बाजूनी फिरवून घेऊन खाली वर करून आपल्याला हा मसाला कैरीला छान असं लावून घ्यायचं आहे. आणि इथं बघा सर्व आपलं मिक्स करून होत आलेलं आहे. तर हे लोणचं मी संध्याकाळी 7 वाजता घालत आहे. रात्रीचे 7 वाजलेले आहेत संध्याकाळचे. तर सर्व आपलं इथं हळद मिठामध्ये मसाल्यामध्ये मिक्स करून झालेलं आहे. आणि इथं तेल बघू शकताय तुम्ही छान असं थंड झालेलं आहे. आणि हे थोडं थोडं तेल करून आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर इतकंसं तेल मी टाकून निम्मं घेतलेलं आहे, बाजूला थोडंसं तेल ठेवलेलं आहे. तेलामध्ये सर्व आपल्याला हा मसाला कैरीचा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकताय कैरीमध्ये सर्व मसाला मिक्स करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. आणि छान असा आता आपल्याला हा मसाला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. अजून थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान असा हा मसाला कैरीमध्ये फिरवून घेऊया. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेल गरम करून घ्या, थंड करून घ्या आणि त्यामध्ये हे सर्व मसाले मिक्स करून घ्या आणि मग नंतरनी या कैरीला लावून घेऊ शकता. तर मी अशा प्रकारे आधी सर्व कोरडे मसाले कैरीला लावून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यामध्ये नंतर थंड करून तेल ओतलेलं आहे.
तर इथे बघू शकताय तुम्ही छान असं आपलं फिरवून होत आलेलं आहे. थोडं थोडं करून आपल्याला हे तेल आपल्याला कैरीमध्ये टाकून घ्यायचं आहे. असं केलेल्याने लोणचं एकदम चवीला लागतं, छान लागतं आणि भरपूर दिवस टिकतं, अजिबात खराब होत नाही. तर तुम्ही बघू शकताय कलर पण किती छान आलेला आहे या लोणच्याचा आणि मस्त असं लावून होत आलेलं आहे. जोपर्यंत आपल्या कैरीला सर्व मसाला तेल लागत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व मी मिक्स करून घेत आहे. जवळजवळ इथे 10 ते 12 मिनिट झालेले आहेत आणि छान असं आपण इथं सर्व कैरीला मसाला लावून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता किती छान असं इथं मसाला आपला इथं लागलेला आहे. तर इथं सर्व आपला मसाल्याला तेल लावून झालेला आहे आणि आता तेल लावून झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आहे लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकायच्या आहेत. मगाशी आपण ठेचलेला लसूण टाकला होता आणि तेल लावल्यानंतर आपण इथं लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि त्यावरती थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि मस्त आता फिरवून घेऊया. तर रात्रीच्या वेळेस आपण हे करतोय म्हणून कलर अशा प्रकारे दिसत आहे. तुम्ही बघू शकताय सावट पण पडलेला आहे. तर इथं मस्त आपण आता लसणाच्या अख्ख्या पाकळ्या टाकून झालेला आहे आणि मस्त छान असं फिरवून पण झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय. तर आता इथं आपल्याला 1 तास तरी या कैऱ्या टोपल्यातच ठेवायच्या आहेत. लगेच बरणीत भरायचं नाही. तर मी 1-2 तास तरी इथं ठेवणार आहे अशाच प्रकारे. तर तुम्ही बघू शकताय इथं 2 तास झालेले आहेत आणि या कैऱ्या आता आपण फिरवून घेऊया. म्हणजे जेणेकरून खाली तेल नितळलं जातं. तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला दाखवते. तर इथे बघा किती सुंदर मस्त असा आपल्या लोणच्याला कलर आलेला आहे. तर इथे रात्रीचे 9 वाजलेले आहेत. 7 वाजता आपण लोणचं करायला घेतलेलं होतं. तर 2 तास तरी आपण इथं मुरायला ठेवलेलं आहे टोपल्यामध्येच आणि 2 तासानंतर आपण या कैरीचं लोणचं काढून घेतलेलं आहे. तर इथे बघा सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आपण टोपल्यामध्ये. छान असा कलर पण आलेला आहे. तर आता आपण बरणीमध्ये भरून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त इथं आपलं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. तर त्यासाठी इथं काचेची बरणी घेतलेली आहे बघा. मोठी काचेची बरणी घेतलेली आहे. स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घेतलेली आहे. तर यामध्ये आपण आता हे लोणचं भरून घेऊया. तर आपण मागच्या कैरीच्या लोणच्याच्या व्हिडिओमध्ये आपण तेव्हा हिरवी मिरची आणि कैरीचं लोणचं बनवलेलं होतं. तेव्हा मी प्लास्टिकच्या बरणीचा वापर केलेला होता. कारण ते लोणचं पण थोडंसं होतं आणि त्यावेळेस छोटी अशी माझ्याकडे काचेची बरणी नव्हती. त्यामुळे तिथे मी प्लास्टिकच्या बरणीचा वापर केला होता. तरी ते आपण 7 किलो प्रमाणात कैऱ्या घेतल्या होत्या आणि 7 किलो कैऱ्यांचं आपण इथं लोणचं बनवलेलं आहे. त्यासाठी आपण इथं मोठी काचेच्या बरणीचा वापर केलेला आहे. तुम्ही बघू शकताय. बरणीमध्ये भरताना सुद्धा किती छान असं आपलं लोणचं दिसतंय आणि सर्व मसाला पण एकदम असं परफेक्ट लागलेला आहे. तर आपण जेव्हा जेव्हा व्हिडिओ करतो स्वयंपाकाचे तेव्हा तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मसाल्यांचे साहित्य प्रमाण असतात. या पण लोणच्याचं प्रमाण आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. तुम्ही बघू शकताय तिथं जाऊन. तर सर्व आपलं इथं लोणचं भरून होत आलेलं आहे आणि मस्त छान असं आपलं गावरान पद्धतीचं तयार लोणचं झालेलं आहे. अगदी मार्केटपेक्षाही भारी चव लागते या लोणच्याला आणि छान असं इथं आपलं कैरीचं लोणचं तयार झालेलं आहे. भरपूर दिवस टिकतं. अगदी 2 ते 3 वर्ष हे लोणचं टिकतं, खराब होत नाही. तर राहिलेलं थोडंसं तेल होतं आपलं यामध्ये ओतून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे वरून आपण इथं तेल ओतून घेत आहोत. सुरुवातीलाच आपण 2 किलो तेल गरम करायला ठेवलेलं होतं. तर हे आपण तेल ओतून घेतलेलं आहे आणि याला 1-2 ते तास आपण असंच ठेवूया. 3 तासानंतर बघूया. तर इथे 3 तास झालेले आहेत आपलं आणि चमच्याच्या सहाय्याने आपण आता याची खालची बाजू वर करून घेऊया आणि वरची बाजू खाली करून घेऊया. तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपलं लोणचं इथं तयार झालेलं आहे. खालची बाजू वर केल्याने वरची बाजू खाली केल्याने आपलं लोणचं छान असं मोरायला मदत होते. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे सर्व आपण
मिक्स करून घेत आहोत. जवळून दाखवते तुम्हाला, तुम्ही बघू शकता किती छान असा आपला लोणच्याचा कलर आलेला आहे आणि मस्त असं आपलं इथं लोणचं तयार पण झालेलं आहे. तर आता याला लोणच्याच्या बरणीला आपण झाकण लावून घेऊया आणि वरती थंड हवेच्या ठिकाणी ठेवूया आणि लागेल तसं थोडं थोडं आपण ह्या लोणच्याचा वापर करणार आहोत. जेव्हा जेव्हा आपण बरणीमधून लोणचं काढून घेतो तेव्हा आपला चमचा असा कोरडा